श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मातला असा एक पवित्र महिना की ज्यामध्ये लोक अचानक मांसाहार सोडतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा व्रत वैकल्य आणि उपवास अगदी मनोभावे करत असतात. आमच्या भागामध्ये सर्रास अशी पद्धत आहे की श्रावणामध्ये घरोघरी सत्यनारायणची पूजा ही घातलीच जाते. आमच्या नंदुबाईंच्या घरी सुद्धा काल सत्यनारायणची पूजा होती, म्हणून त्यांनी आम्हाला काल बोलवलं होतं. पूजा संध्याकाळी 4-5 वाजता होती, पण काही किरकोळ तयारीसाठी वगैरे त्यांनी आम्हाला अगोदरच यायला सांगितलं होतं. म्हणून मी आणि माझ्या मोठ्या जाऊबाई दोघी मिळून काल दुपारीच गेलो होतो. जेवणाची ऑर्डर तर तसं त्यांनी बाहेरच दिली होती, त्यामुळं जास्त काही काम नव्हतं. पण फुलांच्या माळा वगैरे करायच्या होत्या किंवा रांगोळी वगैरे काढायची अशी काही किरकोळ कामं होती, त्यामुळं आम्ही आधीच गेलो होतो. जेवणाची ऑर्डर जरी बाहेर दिली असली तरी नैवेद्यासाठी लागणाऱ्या ज्या पुरणपोळ्या शिरा होता तो आम्हाला घरीच करायचा होता. आम्ही गेले गेले तिथं बघितलं तर नंदुबाई पोळ्या करत होत्या. तेलावरच्या एकदम छान अशा पुरणपोळ्या त्या करत होत्या. म्हणून म्हटलं ताई तुमचा एक व्हिडिओ करतो. ताई म्हणत होत्या मी बरेच दिवस झालं पोळ्या केलेल्या नाहीत, माझी मुलगीच करते, त्यामुळे मला एवढ्या जमत नाहीत. पण आम्ही ताईंना म्हटलं की ह्याच्यापेक्षा भारी पुरणपोळ्या असूच शकत नाहीत. थोड्या पातळ आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या ताईंनी केल्या होत्या. हे आहेत आमचे दादा, म्हणजे आमच्या नंदुबाईंचे मिस्टर. हे सुद्धा पूजेसाठीची जी तयारी होती ऊस कर्दळ बांधण्याची ते करत होते. चौरंगावरची पूजा तर गुरुजी आल्यावरच मांडणार होते. त्याच्यानंतर सगळी चिल्ली पिल्ली सुद्धा कामात लागली होती. ही ताईंची नात समयांमध्ये वाती वगैरे घालत होती. इकडं आमच्या मोठ्या जाऊबाई यांना तर सगळ्यात मोठं काम दिले ते म्हणजे प्रसादासाठी लागणारा जो शिरा होता तो शिरा करायचा होता यांना. तसं तर स्वयंपाकात आमच्या जाऊबाई एक्सपर्ट आहेत, त्यामुळेच त्यांना हे काम दिलं होतं. आणि सव्वाचं माप घेऊनच हा प्रसादाचा शिरा करायचा असतो, त्यामुळे सव्वाच्या मापानच आम्हाला नंदुबाईंनी हा रवा काढून दिला होता. शिऱ्याचा व्हिडिओ करत होतो एवढ्यात ताईंची सुद्धा पोळी फुगली होती, म्हणून ताई म्हणल्या माझ्या फुगलेल्या पोळीचा सुद्धा व्हिडिओ घे, म्हणून त्यांचा सुद्धा मध्येच शिरा करताना हा पोळीचा व्हिडिओ घेतलेला आहे. आता पोळी फुगल्यानंतर ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता की किती खुश आहेत त्या, आणि एवढ्या चांगल्या पोळ्या करून सुद्धा म्हणत होत्या की मला चांगल्या जमत नाहीत म्हणून. चला आता आपण इकडे शिऱ्याची जी रेसिपी आहे ती कंटिन्यू करूया. इकडं तर आमच्या ताईंनी म्हणजे जाऊबाईंनी पहिला तर रवा चांगला भाजून घेतलाय, नंतर त्याच्यामध्ये आम्ही थोडं दूध घातले उकळून घेऊन आणि थोडंसं पाणी घातले, चांगलं मिक्स केलं आणि याला 5 मिनिटं वाफ येण्यासाठी ठेवलेला आहे. 5 मिनिटं झाकून ठेवला, एक वाफ काढली की चांगला फुलतो शिरा. सत्यनारायणच्या पूजेच्या प्रसादासाठी जो शिरा केला जातो त्याच्यामध्ये केळ सुद्धा घालतात, म्हणून आम्ही इकडे केळ सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. नंतर वेलदोड्याची पूड करायची राहिली होती, म्हणून आमच्या ताईंनी इकडं एका कपड्यावरतीच वेलदोडे बारीक कुटून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं या शिऱ्यामध्ये ते घातलेले आहेत. वेलदोडे घातल्यानंतर एकदम खमंग असा वास सुटला होता शिऱ्याचा. साखर सुद्धा आपण याच्यामध्ये जी घालायला घेतो ती सुद्धा सव्वाच्या प्रमाणामध्येच घ्यायची आणि अशा पद्धतीने सव्वाच्या प्रमाणामध्ये साखर घेऊन ती सुद्धा याच्यामध्ये चांगली मिक्स केली होती. आणि साखर घातल्यानंतर सगळं चांगलं मिक्स केलं आणि परत एकदा शिरा एक 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा. एकदम फुलतो शिरा आणि एकदम भारी होतो. आमचा सुद्धा शिरा एकदम भारी झाला होता. आम्ही वरती शिरा करतोय तोपर्यंत ताईंच्या ज्या सुनबाई होत्या त्या इकडे रांगोळी काढत होत्या. ताईंच्या या सुनबाई रांगोळी काढण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन मध्ये खूप छान अशी या रांगोळी काढतात, त्यामुळे यांच्या इथं कुठलाही कार्यक्रम असला तर यांनाच सगळे रांगोळी काढायला बोलवतात. अशा पद्धतीनं इथं सुद्धा त्या याच्यापेक्षा भारी रांगोळी काढणार होत्या, पण वारं एवढं सुटलं होतं की सगळी रांगोळी उडून जात होती, म्हणून साधी सिंपल रांगोळी इथं काढली होती. मला म्हटल्या थोडीशी मदत करा, म्हणून मी सुद्धा थोडीशी बॉर्डर वगैरे करण्यासाठी त्यांना मदत केली. आत येऊन बघितलं तर गुरुजी पूजा मांडत होते. गुरुजी पूजा मांडताना त्यांना बरंच साहित्य लागतं आणि ते देण्यासाठी इथं आमच्या ताईंच्या नंदुबाई बसलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या हाताखाली एक जण लागतंच, म्हणून त्या साहित्य द्यायला बसल्या होत्या. आणि आम्ही इकडं आत पंचामृत करत होतो आणि पंचामृत करायला एक नाही दोघी नाही तर तिघी बसलो होतो. ताईंची सूनबाई, मी आणि आमच्या मोठ्या जाऊबाई तिघी मिळून हे पंचामृत करायला बसलो होतो. एक जण केळ घालत होतं, एक जण दूध घालत होतं, एक जण साखर घालत होतं. अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून हे पंचामृत तयार केलं होतं. पंचामृत सुद्धा एकदम भारी झालं होतं. आमचं पंचामृत इकडं करून झालं तोपर्यंत पूजेला सुद्धा सुरुवात झाली होती इथं, आणि ताई आणि दादा दोघे मिळून पूजेसाठी बसले होते. गुरुजी वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र वगैरे म्हणत होते. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक जे कठीण प्रसंग आहेत त्या कठीण प्रसंगातून धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपलं मनोधैर्य सुद्धा टिकवून ठेवावं लागतं. अशा कठीण प्रसंगात अडचणींवर मार्ग दाखवणारं अत्यंत प्रभावी असं हे सत्यनारायण पूजेचं व्रत आहे. मनाचं शुद्धीकरण तर यामुळे होतच, पण त्याचबरोबर जगायला सुद्धा बळ मिळतं. आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद मिळण्यासाठी ही पूजा केली जाते. श्रावण मास हा पुण्यसंचयाचा काळ आहे आणि त्या दृष्टीनं सत्यनारायण पूजा करावी याच हेतूनं या पूजेचं आयोजन केलं जातं. असं काहीच थोडक्यात महत्व आहे या पूजेचं. अशा प्रकारे पूजा तिकडं चाललेली होती. तोपर्यंत आम्हाला शिऱ्यामध्ये तुळशीची पानं टाकायची होती, म्हणून आम्ही ती आणायला सांगितली आमच्या भाच्याला
आणि ती तुळशीची पानं सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहेत. तुळशीची पानं शिऱ्यामध्ये घातली आणि त्याच्यानंतर गुरुजींनी सांगितलं की शिरा बाहेर पूजेजवळ आणा. शिरा पूजेजवळ आणला आणि ताई दादा दोघांना मिळून नैवेद्य दाखवायला सांगितलं गुरुजींनी पूजेला. आणि अशा प्रकारे ताई दादा दोघांनी मिळून नैवेद्य दाखवून घेतला आणि परत थोडीशी पूजा चालली होती. तोपर्यंत आम्हाला सांगितलं की तुम्ही पुरणपोळीचा जो नैवेद्य आहे तो भरा म्हणून. इकडे आमच्या जाऊबाई पुरणपोळीचा नैवेद्य भरत होत्या. 5 पुरणपोळ्या घातल्या होत्या, भात घातला होता, त्याच्यावरती दही आणि बटाट्याची जी भाजी केली होती ती सुद्धा घातली होती. अशा प्रकारे पुरणपोळीच्या नैवेद्याचं ताट आम्ही तयार केलं आणि गुरुजींना दिलं. त्याचा सुद्धा त्यांनी नैवेद्य दाखवून घेतला. आता अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर आरती म्हणत होतो आम्ही सगळी. आरतीला थांबलो होतो. सगळ्यांनी मिळून आरत्या म्हटल्या आणि त्याच्यानंतर मस्त अशी एकदम प्रसन्न वातावरणात आमची सत्यनारायणची पूजा संपन्न झाली. आता इकडे पूजा तर संपन्न झाली. आता पोटपूजेच्या तयारीला सगळे लागले होते. इकडे ताईंची भाची, पुतणी, सुना, त्याचबरोबर नंदुबाई, जाऊबाई सगळे जेवायला बसले होते आणि त्यांचाच मी व्हिडिओ घेतला होता. जेवणामध्ये तर व्हेज बिर्याणी, दाल फ्राय, रायता, जिलेबी, त्याचबरोबर शिरा सुद्धा होता. अशा पद्धतीनं मस्त असं मी जेवण केलं आणि घरी आलो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. बाय.